पुण्यात पसरलेल्या गुलियन बॅरी सिंड्रोम अर्थात जीबीएस या आजाराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांच्याशी चर्चा केली। पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना मोफत उपचार मिळणार असून खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी रुग्णांना महापालिकेच्या वतीने 2 लाख रुपयांपर्यंतची वैद्यकीय आर्थिक मदत केली जाणार आहे, अशी माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे। महानगरपालिकेच्या कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये हा उपचार मोफत केला जाईल। ज्या खासगी हॉस्पिटलमध्ये हे रुग्ण जीबीएसचे रुग्ण उपचार घेत आहेत त्या सर्व हॉस्पिटलमध्ये महापालिकेची शहरी गरीब योजना राबवली जाईल आणि जास्तीत जास्त 2 लाख रुपयांपर्यंत मदत आता केली जाणार आहे। शिवाय या सर्व हॉस्पिटलमध्ये हे जे काही महाग इंजेक्शन आपण म्हटलंय ते सुद्धा आता महापालिका या हॉस्पिटलला मोफत पुरवणार आहे आणि त्यामुळे त्याचे पैसे रुग्णाकडून घेतले जाणार नाहीत। अशा प्रकारचे एक चांगले निर्णय आज घेण्यात आले। महात्मा फुले आरोग्य योजनेत जीबीएस आजाराचा समावेश करण्यात आल्याचं सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं। तसंच जीबीएस हा संसर्गजन्य आजार नसून प्रतिकारशक्ती कमी झाल्याने हा आजार होत आहे, असं आंबेडकर यांनी सांगितलं। जीबीएसला यापूर्वी सुद्धा खरं तर हा महात्मा फुलेमध्ये हा आजार नव्हता, परंतु आम्ही सर्वच मंडळीने गेल्या 2 वर्ष 3 वर्षांपासून सातत्याने केलेल्या पाठलागानंतर महात्मा फुले आरोग्य योजना जी आपली राज्य शासनाची योजना आहे याच्यामध्ये सुद्धा आपण याचा समावेश केला की ज्याच्यामध्ये 2 लाख रुपयेपर्यंतचा आपण त्याला कव्हरेज देतोय। या आजाराची वस्तुस्थिती इतकीच आहे की प्रतिकारशक्ती कमी झाल्यानंतर हा आजार होतो। हा कुठे एखाद्या विशिष्ट भागात होतो अशातला भाग नाही। दुर्दैवानं पाण्याचं प्रदूषित पाणी असेल आणि कुठली गोष्ट असेल त्याच्यामुळे सुद्धा प्रतिकारशक्तीची कमी होते, त्याचा तो परिणाम आहे।